सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींनी उपान्नो कसा त्याग केला खैराळ्याला। श्री प्रभू महाराज आता जवळ आलेले आहेत, रुद्रपूरमध्ये आहेत आणि आपण उपान्नो घालायला नको म्हणून त्यांनी त्याग केला खैराळ्याला। रुद्रपूरला गेले, तिथे श्री प्रभू महाराजांचं दर्शन झालं आणि पुढे मग काय काय लीळा घडतात हे आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत आपण। कालच्या सत्रामध्ये श्री प्रभू महाराजांपर्यंत स्वामी पोहोचले, स्वामींना दर्शनही झालं श्री प्रभू महाराजांचं। आज आपण बघणार आहोत पुढे कोणत्या कोणत्या लीळा घडतात ते। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचा ही व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अशा विषयांमध्ये रुची असेल स्वामींच्या चरित्रामध्ये, लीळा चरित्र जो मराठीतला आद्य गद्य ग्रंथ आहे, या ग्रंथाचं जर तुम्हाला अध्ययन करायचं असेल, श्रवण करायचं असेल आणि तेही अनुक्रमे, तर तुम्ही लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन चरित्र आणि तेही अनुक्रमे तुम्हाला ऐकायला मिळतील। आणि सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 166। मठी रोटी आरोगण। मठी म्हणजे जिथे श्री प्रभू महाराज राहायचे त्या मठामध्ये स्वामींनी रोटीची आरोगणा केली आणि श्री प्रभू महाराजांनी केली। सर्वप्रथम श्री प्रभू महाराजांनी रोटीची आरोगणा केली आणि नंतर श्री प्रभू महाराजांचा प्रसाद स्वामींनी घेतला। तर ती रोटी कोणाची होती, कोणाला दिली, हे सर्व सविस्तर समोर आपल्याला लीळेमध्ये माहिती होणारच आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला इत्यंभूत चरित्राची माहिती होईल आणि पूर्ण गोमट तुम्हाला मिळेल। या ईश्वरी कार्यामध्ये तुम्हाला जर हातभार लावायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही ईश्वरी ज्ञानाचा लाभ मिळेल आणि तुम्हीही या ईश्वरी कार्यामध्ये सहाय्यभूत होऊ शकाल। मग पुढा श्री प्रभू कुठून निघालेले आहेत? आळंदीवरून निघालेले आहेत। मागच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं आळंदीला श्री प्रभू महाराजांची आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भेट झालेली आहे आणि तिथून आता श्री प्रभू महाराज समोर आहेत। मागा आमचे गोसावी, श्री प्रभू महाराजांच्या मागे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चालत आहेत। तया मागे बाईसा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पाठीमागे बाईसा चालत आहेत। बाईसांच्या पाठीमागे कोण आहेत? हंसराजू, हंसराज पाठीमागे चालत आहेत। हंसराजाच्या पाठीमागे कोण आहेत? चांगदेव भट्ट। ज्यांनी मागच्या लीळा ऐकल्या नसतील, त्यांना जर मागच्या लीळा ऐकायच्या असतील तर वर आय बटन मध्ये ते मागच्या लीळेची लिंक दिलेली आहे, मी व्हिडिओ दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, ज्या लीळेमध्ये स्वामींचं आणि श्री प्रभू महाराजांची भेट झालेली आहे। आणि इथे जे सांगितलेलं आहे की हंसराज ही एक बाई आहे। तुम्हाला असं वाटेल हंसराज नावाचा कोणी माणूस आहे का, परंतु ही हंसराज बाई आहे, पैठण पासून स्वामींच्या सोबत निघालेली आहे। हीच हंसराज बाईसांना पूर्वाश्रमीमध्ये त्रिकाळ पूजा अवसर करायची। तर हंसराजाच्या पाठीमागे चांगदेव भट्ट आहेत। आमचा गोसावी खोलबुंथी घालुनी श्रीमूर्ती आच्छादुनी, ऐसे मढा उतरली गोदरी बीजे केले। स्वामींनी काय केलेलं आहे? खोलबुंथी घातलेली आहे। डोक्यावर असा एक कपडा घेतला, अंगावर प्रावरण केला कपडा डोक्यावरही घेतलेला आहे, परंतु आपला चेहरा पूर्ण दिसू नये म्हणून जो डोक्यावरचा कपडा आहे तो कपाळाच्याही खाली खाली असा घेतलेला आहे, म्हणजे चेहरा पूर्ण दिसू नये म्हणून। श्रीमूर्ती आच्छादुनी, श्रीमूर्ती आच्छादून घेतलेली आहे आणि मठाच्या उत्तरेला दिशेला जी गोदरी होती, जी गल्ली होती, त्या रस्त्याने श्री प्रभू महाराजांच्या पाठीमागे स्वामी गेलेले आहेत। श्री प्रभू नाव एक पायरीसी खेळू खेळती,
त्या मठाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यासोबत श्री प्रभू महाराजांनी नावेक म्हणजे थोडा वेळ खेळ केलेला आहे. नावेक कवाडेसी खेळू केला, थोडा वेळ कवाडाशी खेळ केला. नावेक विनायकेसी खेळू केला. पूर्वाश्रमी म्हणण्यापेक्षा पूर्वीच्या काळामध्ये ज्या चौकटी असायच्या, दगडाच्या असोत, काष्टाच्या असोत, म्हणजेच लाकडाच्या असोत, त्याच्यावर काय असायचं, वरच्या भागाला चौकटीवर गणपती कोरलेला असायचा. तर इथे जे विनायकाशी म्हणजे गणपतीशी खेळ केलेला आहे तो गणपती चौकटीवर कोरलेला आहे आणि त्या गणपती सोबत खेळ केला. म्हणजेच काय, तुझा कान असा, तुझे डोळे असे, तुझी सोंड अशी वगैरे असा काहीतरी खेळ केलेला आहे श्री प्रभू महाराजांनी. त्या चौकटीवर जे विनायक कोरलेला आहे, गणपती कोरलेला आहे, त्या गणपतीशी इथे गोविंदप्रभू महाराजांनी खेळ केलेला आहे. मग मडा अंतू बीजे केले, मडामध्ये गेले. आमचे गोसावी महाद्वारी रिगता डावे हाताचे खाता, कवाडा आड उभे राहिले. आमचे स्वामी कवाडाच्या आड, महाद्वाराचं जे कवाड होतं त्याच्या डाव्या हाताला जी खाता म्हणजे खिडकी होती भीतीमध्ये, त्या खिडकीपाशी स्वामी कवाडाच्या पाठीमागे उभे होते. तव सुतवणीयाचा मढी चाटे होते. सुतवणी म्हणजे सुताचं काम करणारे लोक, त्यांच्या मठामध्ये चाटे होते. किंवा पाठभेदानुसार खाली तळटिपेमध्ये दिलेलं आहे की तिथे उंच मठ होता, 4 नंबर उंच मठ. मू आणि रा या 2 प्रतीमध्ये किंवा मुरा नावाची एक प्रत आहे, त्या प्रतीमध्ये पाठभेदाने उंच मठ असा उल्लेख आलेला आहे की उंच मठामध्ये ते चाटे होते. आणि त्या चाट्यांनी स्वामी श्री प्रभू महाराजांना विचारलं, राऊळ जेवाल, तुम्ही जेवण करणार का बरं? श्री प्रभू म्हणितले. श्री प्रभू महाराज उत्तर देतात त्या चाट्यांना, मेला जाये जेवावे म्हणे, ने जेवावे म्हणे, मेला जाये जेविल म्हणे, आओ आणि 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 म्हणे, म्हणून आसन झाले. श्री प्रभू महाराजांची बोलण्याची पद्धतच अशी होती, त्रिवार बोलायचे. श्री प्रभू महाराज म्हणतात, मेला जाये जेवी म्हणे, ने जेवावे म्हणे, मेला जाये जेविल म्हणे, आवो आणि आणि म्हणे, म्हणजे जेवावं ने जेवावं, नाही नको, मेला जाय जेविल म्हणे. नंतर म्हणतात नाही जेवायचंच मला आता, आणि मग लगेच आसनस्थ झाले. मग तेही तेल रोटी आणली. श्री प्रभू महाराजांसाठी तेल आणि रोटी आणली आरोग्यासाठी. त्रिपुरुखाच्या मडा उत्तरी, उंच मडा पूर्वे. बघा, श्री प्रभू महाराजांना इथे तेल रोटी आणली आरोग्यासाठी. त्या काळामध्ये तेल रोटी जरी खाल्ली तरी लोक जाड होत नव्हते. आता हल्लीच्या काळामध्ये बघा तुम्ही, ते सोयाबीनचं तेल आलं तेव्हापासून लोक असे जाड व्हायला लागले की सांगताच सोय नाही. या सोयाबीनच्या तेलामुळे हे लोक जाड व्हायला लागले. कारण सोयाबीन जे आहे ते युरोपमधलं बी आहे, युरोपमधून भारतामध्ये आलेलं आहे. युरोपमध्ये सोयाबीन हे फक्त डुकरांना खाऊ घालण्यासाठी वापरतात, कारण त्या भागामध्ये डुकरांनाच खाण्याची पद्धत आहे. लोक डुकराला खातात, तिथे पाळतात, मोठं करतात, जाडजूड झालं पाहिजे, त्याच्यावर अंगावर फॅट खूप आला पाहिजे, आणि म्हणून सोयाबीन खाऊ घालतात. कारण सोयाबीनमध्ये जे फॅट असतात ते त्या डुकराच्या शरीरामध्ये गेल्यानंतर जास्त फॅट वाढवतात. आणि सोयाबीन असं आहे की ते लवकर पचल्या जात नाही, आणि म्हणून सोयाबीनचे तेल आता भारतातील लोक खायला लागले आहेत. हल्ली जास्त लोक जाड व्हायला लागलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये बघा, आता चपाती सोबत तूप नाही तेल खायला लागलेले आहेत. आणि तुम्हालाही आठवत असेल, जे काही जुने लोक असतील, पूर्वीच्या काळामध्ये बघा, लहानपणी आपल्या तेलासोबत चपाती खायचे, चपातीला तेल लावायचे वरून आणि तिच्यावर मीठ टाकून खायचे, तरी लोक जाड होत नव्हते. कारण पूर्वीच्या काळामध्ये जे तेल असायचे ते एकतर सोयाबीनचं, एकतर शेंगदाण्याचं असायचं. सोयाबीन तर नावाला नव्हतं पहिलं. एकतर शेंगदाण्याचं तेल असायचं, सूर्यफुलाचं तेल असायचं, नाहीतर करडीचं तेल असायचं. आणि ते पण तेल कसं असायचं, शुद्ध असायचं. आताचे तेल फक्त दिसायला शुद्ध आहेत, त्याच्यामध्ये दुनियाभरचे केमिकल टाकलेले आहेत. 18 प्रकारचे केमिकल टाकतात त्या तेलामध्ये फिल्टर करण्यासाठी. ते धुळकटपणा दिसते, ज्यावेळेस घाण्यामधून तेल निघते असं धुरकट तेल दिसते, दिसायला चांगलं दिसत नाही, परंतु आरोग्याला खूप पौष्टिक असते ते तेल. आणि हल्ली काय झाले, वरून ते जे तेल आहे ते दिसायला एकदम चमकदार दिसते, परंतु खायला एकदम हानिकारक. कारण त्याच्यामध्ये एकदा जर फिल्टर करायचं असेल त्याच्यामध्ये 18 प्रकारचे केमिकल टाकतात, उकळतात आणि मग फिल्टर करतात. पुन्हा डबल फिल्टर निघालं. डबल फिल्टर म्हणजे पुन्हा डबल त्याच्यामध्ये
वेगळ्या वेगळ्या प्रकारचे केमिकल टाकतात, पुन्हा त्याला फिल्टर करतात. आता ट्रिपल फिल्टर पण निघालं, पुन्हा तिसऱ्यांदा पुन्हा केमिकल टाकतात, पुन्हा फिल्टर करतात. तर असं त्या तेलामध्ये जीवनावश्यक तत्व काहीच राहत नाहीत, राहते ते फक्त केमिकल राहते आणि शरीराला हानिकारक असे तत्व त्याच्यामध्ये उरतात. आणि ते लोक डबल फिल्टर, ट्रिपल फिल्टर म्हणून खात आहेत आणि खूप जाड होत आहेत आणि डॉक्टरच्या घरी जाऊन त्या डॉक्टरचे घर भरत आहेत. तर इथे बघा, श्री प्रभू महाराजांना तेल रोटी दिलेली आहे. त्या काळातील तेल पौष्टिक असायचं, त्या काळातील नाही. आता पण तेल पौष्टिक आहे, परंतु ते जर तेल सरळ घाण्यातलं काढलेलं असेल तर. बऱ्याच शहरामध्ये प्युअर घाण्याचं तेल म्हणून विकतात लोक, जे दिसायला तेल थोडंसं धुरकट असं असते, एकदम असं क्लिअर पाण्यासारखं नसते, चमचमीत असं दिसत नाही, ते धुरकट दिसते, काहीतरी मिक्स असल्यासारखं, परंतु तेच जीवनावश्यक तत्व आहेत आपल्या शरीरासाठी. तर असं ते तेल श्रीप्रभू महाराजांना दिलं, चपाती आणि तेल आरोग्यासाठी. त्रिपुरुखाच्या मडा उत्तरे पंचमडा पूर्वे निंबा पश्चिमे उखळी होती. त्रिपुरुखाच्या मडाच्या उत्तर दिशेला, उंच मडाच्या पूर्वेला, निंबाच्या झाडाच्या पश्चिमेला म्हणजेच पश्चिम दिशेला उखळी होती. तेथ तेल घातले, तिथे तेल घातलं. रोटी घातली, रोटीही घातली. श्री प्रभू चावी थुकती करीती, चावी थुकी करायचे. मग गगनाची वास पाहती, गगनाची वास बघायचे. ऐसे आरोगण करीती, असे आरोगण करायला लागले. ते लीळा आमचे गोसावी कवाडा आडोनी पाहत होते. ते लीळा स्वामी आमचे कवाडाच्या आडू भरून बघत होते. मग चावी थुंकी करून श्री प्रभू दोई मडीची सांदीसी बीजे केले. चावी थुंकी करून दोन्ही मडाच्या सांदीमध्ये श्री प्रभू महाराज गेले, त्या भागाकडे गेले. आमचा गोसावी तेथ बीजे केले. आमचे स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिथे गेले. उकडासन झाले, उकडासन झालं स्वामींना. उकडासन कशाला म्हणतात? ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती दूध काढायला बसलेला आहे, गाईचं दूध काढताना माणूस काय मांडी घालून बसतो का? नाही, तर दोन्ही पायावर बसतो. त्याला गोदोहासनही बोलतात योगिक भाषेमध्ये, आणि आपल्या भाषेमध्ये उकडासन असं बोलतात. गोसावी श्रीप्रभूचा प्रसाद आरोगण करीतात. ते श्रीप्रभू महाराजांचा प्रसाद स्वामी आपले आरोगण करत होते. तो गोसावी यांच्या अगाधत्व चाटा देखोनी, वाटिये तूप पाल मांडा रोटिये चामू ऐसे घेऊन आले. त्या चाट्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अगाध असे दिसले आणि म्हणून एका वाटीमध्ये तूप टाकलं, ताटामध्ये ती वाटी ठेवली आणि रोटीचा मो म्हणजे काय, तर रोटी जी होती त्याचे काठ काढले आणि मधली नरम नरम चपाती स्वामींसाठी दिली आरोगणीला. अशी घेऊन आली आणि मग म्हणितले. मग ते चाटे म्हणतात, स्वीकरी जोजी, स्वीकरी जोजी. स्वामींना विनंती करतात की आमचे आरोगणीचा स्वीकार करा. यावर स्वामी म्हणतात, श्री प्रभू यासी योग्य माहे अयोग्य. स्वामी म्हणतात, या आरोगणीसाठी श्री प्रभू महाराज योग्य आहेत, आम्ही अयोग्य आहोत. हे श्री प्रभूचा प्रसादू घेत असे, आम्ही तर श्री प्रभू महाराजांचा प्रसाद घेत आहोत. तव उंच मढू उजवा घालोनी श्री प्रभू बीजे केले. उंच मढाला उजव्या बाजूला ठेवून गोल प्रदक्षिणा मारून श्री प्रभू महाराज तिथे आले. ईश्वरीय प्रगटिले म्हणून चाटयाची सुत बडविती मोगरी होती, ते श्रीकरी घेऊन आले. सुत बडवायची जी मोगरी होती ते घेऊन आले श्री प्रभू महाराज. आणि आवमेला जाय विदित करताय म्हणून, आवमेली जाय विदित करताय म्हणून गोसाव्या ते पुष्ट विभागी बुदबुद करी घाय दिधले. दोन्ही हळूहळू आणि बाईसे बोबाईली. श्री प्रभू महाराज म्हणतात, अरे माझं ऐश्वर्यत्व तू प्रकट करतो का? आणि म्हणून मोगरी आणली आणि श्री प्रभू महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मारायला लागलेले आहेत. 2 घाव दिले हळूहळू आणि बाईसा जी होती ती बोबायला लागली, म्हणजे ओरडायला लागली. वडिले बाबा ये धाकुटे बाबा मारिला. वडील बाबा म्हणजे गोविंद प्रभू महाराज यांनी धाकुट्या बाबाला म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मारलं. तो गोसावी श्रीकरे श्रीमुकुटे श्रीनेत्री तिही काकू वारिले. स्वामींनी श्रीमुकुटाने, श्रीनेत्राने आणि श्रीकराने वारलं, म्हणजे बाईसाला सांगितलं ओरडू नका तुम्ही. सर्वज्ञ म्हणले, बाई उगी असा गप्प बसा. हे श्री प्रभूची प्रवृत्ती, हे श्री प्रभू महाराजांची इच्छा आहे आम्हाला मारण्याची. या श्री प्रभूची या केळी क्रीडा की श्री प्रभू महाराजांच्या ह्या क्रीडा आहेत. मग सर्वज्ञ म्हणितले पुरे किजोजी. स्वामी म्हणतात श्री प्रभू महाराजांना, जी जी पुरे किजो, पुरे किजो. श्री करू दुखवेल, तुमचा श्रीकर दुखवेल असं स्वामी म्हणतात श्री प्रभू महाराजांना. आणि श्री प्रभू श्रीकरीची खुंटा फळी सांडिली. श्री प्रभू महाराजांनी
हातातली जी खुंटाफळी होती ती सोडून दिली. मग म्हणितले मेला जाय जाय म्हणे म्हणून खुद खुद करी हास्य स्वी करिले. आणि मग स्वामीला श्री गोविंद प्रभू महाराज म्हणतात मेला जाय आणि असं खुदखुद कर हास्य करतात. मग आमचा गोसावी तैसेची भैरवाच्या देवळासी बिजे केले. मग आमचे गोसावी भैरवाच्या मंदिरामध्ये गेले जिथे बाईसांचं बिडार होतं. श्री प्रभू तिकोपाद्यांचा निवृत्ती कोणवरी आमच्या गोसावे ते बोळवीत आले. श्री प्रभू महाराज तिकोपाद्यांच्या आवाराच्या निवृत्ती कोणापर्यंत स्वामींना बोळवीत सोबत आले. तेथोनी तिकोपाद्यांच्या आवारा बिजे केले. तिकोपाद्यांच्या आवारा श्री प्रभू महाराज गेले. हे तिकोपाद्य कोण होते श्री प्रभू महाराजांचे? माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा. आमचा गोसावी भैरवा बिजे केले. आमचे स्वामी भैरव गुरुजाकडे गेले. तेथ 20 स्थान झाले अंक. आणि तिथे भैरव गुरुजांच्या मंदिरामध्ये स्वामींना 20 दिवस अवस्थान झालेलं आहे. तर अशा प्रकारे एक सुंदर लीळा आपण आजच्या सत्रामध्ये अध्ययन केलेली आहे. ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना अशाच विषयांमध्ये रुची असेल, स्वामींच्या लीळाचरित्रामध्ये रुची असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि असं ऑल ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला मी स्वामींचे चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. कारण याच चॅनलवर तुम्हाला सर्व लीळाचरित्र अनुक्रमे ऐकायला मिळणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.